नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे। केळी, कापूस, सोयाबीन, हळद आणि पालेभाज्यासारखे नगदी पिके हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत। अनेक कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तूंनाही नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देत कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला 10 ते 30 हजार रुपयाची तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे। अनेक शेतकरी आणि नागरिक आर्थिक संकटात सापडले असून तात्काळ पंचनामे करून मदतीचे वितरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी आता करण्यात येत आहे। तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं काँग्रेस कमिटीच्या वतीनं। तरी अर्धापूर तालुक्यात 3 मंडळ आहेत, अर्धापूर, दावड आणि मालेगाव। तिन्ही मंडळाचं सर्वेक्षण योग्य त्या रीतीने व्हावं आणि सर्व शेतकऱ्याला योग्य तो न्याय भेटावा। आता लहान असेल, लोण असेल, आंबेगाव असेल, अर्धापूर असेल, मालेगाव असेल, दावड असेल, या सगळ्या मंडळातल्या लोकांना योग्य त्या रीतीनं सर्व सर्वे करून सर्वाला आर्थिक मदत मिळावी एवढीच आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे विनंती आहे। आताच आमचे बेग साहेब बोलले, तहसीलदारनं मान्य दिलं की आम्ही वरच्या जिल्हाध्यक्षाला यांना बोलून हे तुमचं मार्गी लावा असं आश्वासन दिलं। त्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत। काय होता विषय निवेदनाचा? अर्धापूरमध्ये जे ढगफुटी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबामार्फत कलेक्टर साहेबाला, शासनाला एक माहिती दिली की अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतीचा आणि घराचा नुकसान झालेला आहे। त्यांना ताबडतोब पंचनामे करून जे काही आपल्याला मदत करता येईल ते मदत करावी। आणि दुसरी गोष्ट आम्ही माननीय तहसीलदार साहेबाला हे सांगितलं की आमच्या गावालगतची समजा लोणी आहे, अर्धापूर आहे, सांगी आहे, आपल्या तिकडं गणपूर आहे, असे जे नदीकाठचे जो शेती आहे ते नदी भरल्या गेली। त्या नदीचा गाळ काढण्यासाठी तरीच शासनाला कडून माहिती देऊन ते गाळ काढण्यात यावं, जेणेकरून जे पुराचा पाणी थोडंफार पाणी पाऊस आला की नदी भरून शेतात चालली, शेतात गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला। आणि खरोखर ज्यांच्या घरी पाणी आला तसेच पंचनामे करावे आणि काही लोक वंचित राहू नये। गोरगरिबाचा फार मोठा नुकसान झाला, ते का भरून निघणार नाही। आम्ही तहसीलदार साहेबाच्या मार्फत अशी विनंती केली की या लोकाला आर्थिक लाभ जे घराचा सर्व सामान उद्ध्वस्त झाला त्याप्रमाणे त्यांना कसल्याच प्रकारची अद्याप मदत भेटली नाही, ती मदत ताबडतोब द्यावी असं म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि साहेबांनाही आश्वासन दिलं की ही माहिती आम्ही शासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला ताबडतोब करू। काँग्रेस कमिटीच्या वतीनं शासनाला निवेदन दिलेलं आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून सतत पाऊस ढगफुटीचा पडत होता, कारण अर्धापूर तालुक्यामध्ये सत्ताधारी लोकांनी एकही चक्कर, आमदारांनी आमच्या भागात एकही चक्कर मारली नाही। ते लंडनला दौऱ्यामध्ये बिझी होते। मला सांगायचं एकच आहे की शासनाला विनंती आहे की जो खरे पंचनामे तुम्ही करा। काही तालुक्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा पाणी ज्या घरात गेलं नाही त्या घरामध्ये ॲक्च्युली लाभच मिळाला, ज्याला लाभ पाहिजे आवश्यक त्याला लाभ मिळाला नाही असे आमचे कार्यकर्ते सांगत आहेत। आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोणी बुजुर्ग आणि लोणी खुर्द जे आमचे नदीकाठचे जे घरं आहेत त्याची नदी 10 ते 12 फूट खोल केली पाहिजे। शासनाने याच्याकडे अशोकरावला 10 वेळेस आम्ही निवेदन दिलं, साहेबांना काही लक्ष दिलं नाही। म्हणून मला या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब यांना विनंती आहे की आधी पहिल्यांदा नदीचं सुशोभीकरण करा, 10 ते 15 फूट खाली घाला, तेव्हा आपल्या घरामध्ये पूल वाहून जाणार नाही। कारण की याच्यावर तुम्ही निधी उचलायला विभागाकडून काहीच निधी प्राप्त झाला तर ग्रामसेवक, तलाठी हे कामच करणार आहेत। माझी विनंती शासनाला एवढीच आहे की नदीचं सुशोभीकरण करावं आणि जे ग्रामीण शहर आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे पंचनामे करून तात्काळ ज्यांना गरज आहे पैशाची त्याला तात्काळ पैसे देण्यात यावी ही विनंती करतो।